बेसनचे लाडू करायचं म्हटलं की बऱ्याच महिलांना टेन्शन येतं, कारण हे कधी-कधी आकार व्यवस्थित धरत नाही. बरं लाडू व्यवस्थित झाले तर हे खाताना घशामध्ये अडकतात किंवा टाळ्याला चिकटतात. तर हे सर्व प्रॉब्लेम समोर आल्याच्यानंतर लाडू करायचं म्हटलं की टेन्शनच येणार. परंतु आज मी तुम्हाला अगदी अचूक, परफेक्ट आणि बेसन भाजत असताना अजिबात हात दुखू नये यासाठी मी तुम्हाला आज एक खास ट्रिकसुद्धा सांगणार आहे. त्यामुळे आपलं जे बेसन आहे हे भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे लाडू बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. बेसनचे लाडू बनवत असताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे बेसन भाजणे. जर बेसन व्यवस्थित भाजलं नाही तर आपले जे लाडू आहे हे बिघडतात किंवा खातानासुद्धा टाळायला लागतात. तर असं होऊ नये आणि बेसन भाजताना हात दुखू नये यासाठी आपल्याला एक खास ट्रिक वापरायची आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर हरभऱ्याची डाळ शक्यतो चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे, जेणेकरून आपले लाडूसुद्धा अगदी मस्त असे तयार होणार आहे. आता ही जी डाळ आहे ना ती आपल्याला छान खमंग, तर ही जी डाळ आहे ना ती मी मध्यम ते मंद गॅसवरती छान अशी खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे. त्यानंतर पूर्णपणे थंड करून आणि ही गिरणीमधून जाडसर म्हणजे रवाळ अशी दळून आणलेली आहे. तर बेसन पीठ आपल्याला इथे घ्यायचं नाही. तर लाडू बनवण्यासाठी शक्यतो रवाळ अशी डाळ आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे. तेव्हाच आपले जे लाडू आहे ना हे मस्त असे रवाळ दाणेदार होणार आहे आणि खाताना सुद्धा चिकटणार नाही. तर रेडीमेडचं बेसन पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही किंवा घरातलं सुद्धा वापरायचं नाही. त्यानंतर हे पीठ मी छान असं गिरणीमधून रवाळ दळून आणलेलं आहे. आता अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवत आहोत. तर त्यासाठी अर्धा किलो पीठ म्हणजे रवाळ बेसन पीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता सध्या दिवाळीचं सीझन आहे, हे तुम्हाला दुकानात सुद्धा लाडूंसाठीचं बेसन पीठ तुम्हाला आरामात मिळेल. आता जे बाकीचं राहिलेलं साहित्य आहे ते किती घेतलेलं आहे. अर्धा किलो बेसन पीठासाठी आपल्याला 400 ग्रॅम एवढं पिठी साखर घ्यायची आहे. आता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यात आपले लाडू जास्त गोडही होत नाही आणि कमी गोड होत नाही. आणि त्याचबरोबर 150 ते 200 ग्रॅम आपल्याला इथे लागणार आहे साजूक, म्हणजे 1 वाटी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता लगेचच बेसन भाजायला घेऊया. आपण सुरुवातीला डाळ भाजलेली असल्यामुळे आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ना ते अजिबात जास्त वेळापर्यंत भाजावं लागणार नाही आणि त्यामुळे हातसुद्धा दुखणार नाही. तर इथे जाड तळाची आपल्याला कढाई घ्यायची आहे. त्यात आता जे तूप आहे ते आपल्याला एकदाच न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे. आता हे जे प्रमाण आहे हे जर तुम्हाला जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असेल तर दिलेले जे प्रमाण आहे तेच तुम्ही दुप्पट घेऊ शकता. आता थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि सर्व बेसन पीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. भाजलेलं असल्यामुळे आपल्याला हे पीठ अजिबात जास्त भाजावं लागणार नाही. आणि बेसन भाजत असताना आपल्याला एकदाच सर्व तूपसुद्धा घालायचं नाही. तूप आपल्याला थोडं थोडं करूनच आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे. आता पिठाचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आणि याला तुपाचीसुद्धा आवश्यकता लागणार आहे. पुन्हा एकदा पळीभर तूप आता यामध्ये टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया. हीच प्रोसेस आपल्याला करत राहायची आहे आणि थोडं थोडं तूप आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करत करत आपल्याला हे बेसन छान खमंग घरामध्ये जोपर्यंत सुगंध सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बेसन पीठ भाजत आलं की लगेचच घरामध्ये सुगंधही सुटायला सुरुवात होतो आणि जे तूप आहे ते सुद्धा सुटायला सुरुवात होतं. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल व्यवस्थित आता हे आपलं जे मिश्रण आहे हे भाजलं गेलेलं आहे आणि तूपसुद्धा सोडायला सुरुवात केलेली आहे. आता हे सर्व जे मिश्रण आहे हे भाजत असताना गॅस मी मध्यम ठेवलेला होता. जसं जसं हे पीठ भाजत जातं तसं तसं हे तूप सोडायला सुरुवात करायचं. तेव्हाच समजायचं की आपलं जे बेसन पीठ आहे हे आता भाजत आलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, आता लाडूंना छान असा रंगही यावा आणि आपले जे लाडू आहे हे मस्त असे रवाळ दाणेदार व्हावे यासाठी मी इथे 2 चमचे पाणी घेतलेलं, त्यामध्ये पाव चमचा पिवळा रंग टाकलेला आहे. रंग टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु पाणी किंवा दूध नक्की वापरा, त्यामुळे आपले लाडू जे आहे मस्त असे रवाळ आणि दाणेदार होणार आहे. पिवळा रंग जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पाव चमचाभर हळद टाकूनसुद्धा या मिश्रणामध्ये घालू शकता, त्यानेही रंग छान येतो. तर आपलं मिश्रण खूप छान असं भाजलं गेलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे. आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ताटामध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. आपल्याला हे जे मिश्रण आहे हे कोमट असताना किंवा गरम असताना यामध्ये पिठी साखर घालायची नाही, नाहीतर त्याचं पाणी होईल. तर लाडूंचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. पंख्याखाली मी याला छान असं थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर यामध्ये घालूया पिठी साखर. तर आता पिठी साखर आपल्याला एकदाच न घालता थोडी थोडी टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही मिक्स करायची आहे. तर मी इथे तुम्हाला वजनी प्रमाण सांगते. वजनी इथे 500 ग्रॅम आपण पिठासाठी
बरोबर 400 ग्रॅम एवढी साखर घेतलेली होती. आता वाटीने तुम्हाला सांगते, अर्धा किलो बेसन पीठ म्हणजे बरोबर 4 वाट्या बेसन पीठ आपण घेतलेलं होतं. त्याला बरोबर 2.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि 1 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे. आता तूप जे आहे हे पूर्णपणे डाळीवरती किंवा पिठावरती डिपेंड आहे. तुम्हाला थोडं फार कमी किंवा जास्त लागू शकतं. आता ही जी पिठी साखर आहे ना, ती व्यवस्थित मी ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स केलेली आहे. आता मिश्रण तुम्हाला इथे बरंचसं कोरडं दिसत असेल, परंतु जेव्हा आपण हे मिक्स करत राहू बरोबर हाताच्या उष्णतेने हे थोडंसं ओलसर होणार आहे. आता ही सर्व साखर मी व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता यात जर तुम्हाला वेलची पावडर किंवा जायफळ किसून घालायचं असेल किंवा काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर ते सुद्धा टाकू शकता. सर्व जिन्नस मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. राहिलेली सुद्धा साखर आता यामध्ये मी टाकून घेणार आहे. सर्वच साखर मी थोडी थोडी करून यामध्ये टाकून घेणार आहे, एकदाच घालू नका. आता हे मिश्रण मिक्स करत असताना आता जे ताट आहे ना ते छोटं पडायला लागलेलं आहे, तर मी एका दुसऱ्या मोठ्या परातीमध्ये याला ट्रान्सफर करून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर छान व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता लाडूंसाठीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. लगेचच लाडू वळायला घेऊया. तर सुरुवातीला हाताने मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते, त्यानंतर एक साधी आणि सोपी ट्रिकसुद्धा सांगणार आहे, ज्याने आपले लाडू जे आहे हे मस्त असे एकसारखे होतील, लहान मोठे होणार नाही. तर हाताने सुरुवातीला लाडू वळून बघूया. तर मस्त असा लाडू तयार होत आहे आणि लाडू वळत असताना अजिबात जास्त कुठे प्रेस करावं लागत नाही किंवा तूपसुद्धा लाडूला सुटत नाही. अगदी परफेक्ट असे हे लाडू आपले तयार झालेले आहे. आता जेवढं तूप मी घेतलेलं होतं त्यातलं सर्व तूप मी वापरलेलं आहे. 1 वाटी पूर्णपणे तूप हे पीठ भाजण्यासाठी मी वापरलेलं आहे. तर हे अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण आहे. लाडूसुद्धा अजिबात बसत नाही, एकसारखे असे गोल आणि गरगरीत लाडू तयार होतात. तर तुम्हाला दिसत असेल अगदी गोल गरगरीत आणि चकचकीत असा आपला हा लाडू इथे तयार झालेला आहे. त्यावरतून थोडंसं मी ड्रायफ्रूट लावणार आहे, पिस्त्याचे काप लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट लावू शकता किंवा किशमिशचे कापसुद्धा लावू शकता. तर लाडू पहा काय मस्त असा तयार झालेला आहे. आता जी दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे एकसारखे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीचा खोलगट चमचा. तर तो चमच्यामध्ये जे मिश्रण आहे लाडूचं ते व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे लाडू आहे ना अगदी एकसारखे तयार होणार आहे, अजिबात लहान मोठे होणार नाही आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही. तर तुम्हाला दिसतच असेल आपला दुसराही लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे. अशा पद्धतीने लाडू बनवले तर अगदी एकसारखे असे तयार होतील. तर आता आपला मस्त हा दुसराही लाडू तयार झालेला आहे. तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने सोपे वाटतात हे लाडू बनवायला त्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवू शकता. यालासुद्धा मी आता ड्रायफ्रूट लावून घेणार आहे आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहे. तर जेवढं मिश्रण आपण घेतलेलं होतं त्यात माझे बरोबर 43 एवढे लाडू तयार झालेले आहे. आणि लाडूसुद्धा तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असे गोल गरगरीत आणि अजिबात कुठेही हे बसलेले नाही. अगदी मस्त हे लाडू या ठिकाणी आपले तयार झालेले आहे. अजिबात तुपाचाही जास्त वापर केलेला नाही. तूपसुद्धा अगदी आपण मोजकंच घातलेलं आहे आणि लाडूसुद्धा अगदी मस्त असे रवाळ आणि दाणेदार तयार झालेले आहे. आतमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी खुसखुशीत हे लाडू तयार होतात. सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. तुमचे देखील लाडू अगदी परफेक्ट असेच तयार होणार आहे. फक्त हे बेसन पिठाचे लाडू बनवत असताना रेडीमेड पीठ वापरू नका किंवा घरातलं पीठ वापरू नका. तर डाळ भाजून त्याचं थोडंसं रवाळ असं पीठ तयार करून घ्या आणि त्याचे लाडू बनवा. तर पहा कसे अगदी मस्त असे दाणेदार आणि रवाळ हे लाडू तयार होतात. त्यासाठी कुठेही आपल्याला जास्त मेहनत लागत नाही आणि डाळ जर सुरुवातीला भाजली तर बेसन भाजण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही. तर नक्की ह्या पद्धतीने हे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते सुद्धा मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील रेसिपीसोबत.